श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 30 मार्च 2025 ते शनिवार 5 एप्रिल 2025 या आठवड्याचा आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 30 मार्च रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आहे। सोमवारी 31 मार्च रोजी गौरी तृतीया आहे। मंगळवारी 1 एप्रिल रोजी विनायक चतुर्थी अंगारक योग आहे। या विनायक चतुर्थीचा अंगारक योग जो निर्माण झालेला आहे या दिवशी गणपतीला दवडा आणि लाडूचा नैवेद्य अर्पण करावा। शनिवारी 5 एप्रिल रोजी दुर्गाष्टमी आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीमध्ये आहे। या आठवड्यामध्ये बुधवारी 2 एप्रिल रोजी मंगळ ग्रहाचा कर्क राशीमध्ये प्रवेश होत आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे, परंतु त्यानंतरचे 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। त्यामुळे तुमच्या आर्थिक अडीअडचणी सुटतील, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील। मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यातील प्रत्येक दिवस साथ देणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारे आहेत। त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये तुमच्या व्यावसायिक निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल। हा आठवडा अनेक अर्थाने मेष राशीच्या व्यक्तींना लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कारखानदार, भागीदारी व्यावसायिक, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम लाभाचा जाणार आहे। या आठवड्यातील 30 मार्च हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। त्यानंतर येणारे 6 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। आर्थिक नियोजन करणे, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणे, कर्ज प्रकरणे मंजूर करणे, जुनी येणी वसूल करणे यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। या आठवड्यामध्ये केलेला पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा असेल। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणार आहेत। मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये डाळीच्या अन्न पदार्थांचं दान करावं। शनिवारी 5 एप्रिल रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। वृषभ राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे। अति आत्मविश्वासाने घेतलेला निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसानीचा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक आर्थिक निर्णय घ्यावेत। नवीन योजना राबवत असताना सावधानता बाळगणं आवश्यक आहे। कर्ज प्रकरणे मंजूर करत असताना किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे। अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्याचे सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारे आहेत। त्यामुळे या 3 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी। या 3 दिवसांमध्ये कुठल्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार सावधपणे करावा। त्यानंतर येणारे 2, 3, 4 आणि 5 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। तुम्हाला उत्तम लाभ देणारे आहेत। आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणारे आहेत, भाग्य वृद्धी करणारे आहेत। त्यामुळे तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला थोडा संयम राखावा लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम आठवड्याचा शेवट होता होता तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये पाठपुरावा तुम्हाला करता येईल, परंतु तुम्हाला संयमाने वागणं गरजेचं आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा दक्षतापूर्वक वागण्याचा आहे। कुठल्याही स्वरूपाचं मतप्रदर्शन करत असताना विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींच्या हितशत्रूंच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना चुकलेली एखादी घटना, एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे, त्यामुळे विशेष दक्षता
दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यात तुम्ही प्रसंगावधान राखावं। शेवटच्या 4 दिवसांमध्ये आर्थिक निर्णय योग्य ठरणारे आहेत। 2, 3, 4 आणि 5 एप्रिल हे 4 दिवस तुमच्या दृष्टीनं आर्थिक निर्णयाचे जाणार आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला जे निर्णय तुम्हाला घेता आलेले नाहीत त्या निर्णयांचा पाठपुरावा तुम्ही या 4 दिवसांमध्ये घ्यावा। या 4 दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता येण्याची शक्यता आहे। कारखानदार, लोखंडाशी निगडित व्यापार करणारी मंडळी, भागीदारी व्यावसायिक, कापड व्यावसायिक, रेडीमेड गारमेंटमध्ये कार्यरत असलेली मंडळी, फॅशन इंडस्ट्री, शेतीशी निगडित व्यवहार करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल। प्रसंग परिस्थितीचं अवधान राखल्यास तुम्हाला कुठलंही आर्थिक नुकसान या आठवड्यामध्ये होणार नाही। कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा फसवी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। मोठी गुंतवणूक करत असताना विशेष काळजी घ्यावी। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायकी चतुर्थीच्या अंगारकी योगाच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीस जलाभिषेक करावा आणि डाळीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान आणि अधिकार प्राप्त होणार आहेत। आठवड्याची सुरुवात तुमची अधिकारानं होईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहे, त्यामुळे दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला साथ देणारा नाही, त्यामुळे दक्षतापूर्वक विचारपूर्वक गुंतवणूक करावी। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्याचे ग्रहमान आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होणार आहे, परंतु आठवड्याच्या मध्यातले 2 आणि 3 एप्रिल हे 2 दिवस तुमच्या दृष्टीने प्रतिकूलता दर्शवणारे आहेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते, तुमची निर्णय क्षमता कमी होऊ शकते किंवा अति आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घेऊ शकतात। या दोनही बाजू या आठवड्याच्या या 2 दिवसांमध्ये तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। म्हणजे या आठवड्याचा पूर्ण विचार केल्यास 7 दिवसांपैकी 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि 2 आणि 3 एप्रिल हे 2च दिवस तुमच्या दृष्टीने प्रतिकूलता देणारे आहेत। आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे, तुमच्या प्रगतीचा वेग वाढणार आहे, परंतु या 2 दिवसांमध्ये हा प्रगतीचा वेग तुमचा मंदावण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल। अति आत्मविश्वासाने तुम्ही कुठलाही मोठा निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे। मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल आणि तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। खाजगी क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी किंवा सरकारी अधिकारी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही आखलेल्या योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला या दृष्टीने सहकार्य देखील प्राप्त होणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। तुमच्या मनाजोगा तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यात सोडवता येणार आहेत। मिथुन राशीच्या गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। तुमच्या मनाजोगा तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम आर्थिक लाभाचा आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा भविष्यासाठी करण्याच्या गुंतवणुकीसाठी हा आठवडा तुम्हाला लाभदायक आहे। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि गरजूंना तळलेल्या डाळीच्या पदार्थांचं अन्नदान करावं।
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यातील सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. तुमचा आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास या आठवड्यामध्ये वाढलेला असेल. या आठवड्यामध्ये तुम्ही दूरगामी लाभ देणारे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्स मध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी देखील तुम्हाला साथ देईल. कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारखानदार, लोखंडाशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, भुसार मालाचे व्यापार करणारे मंडळी, कापड व्यावसायिक, गिफ्ट शॉपिंग यासारख्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे अधिकार देखील प्राप्त होणार आहेत. मोठ्या जबाबदाऱ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडणार आहात. त्यामुळे तुमच्या कार्यकुशलतेचं आणि तुमच्या आत्मविश्वासाचं सर्वांकडून कौतुक होईल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही नवीन योजना राबवू शकाल. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्ही व्यतीत करू शकाल. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि नोकरीमधील बदल घडवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ लाभलेली आहे. बढती, बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी देखील हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान या आठवड्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. परदेशामध्ये वास्तव्य करणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं यासाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे ठरणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. गृहिणींनी या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस सावधपणे व्यतीत करावेत. म्हणजे 4 आणि 5 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधानता बाळगणं गरजेचं आहे. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. तुमच्या मनाप्रमाणे आनंद आणि उत्साहामध्ये दिवस व्यतीत करता येतील. आरोग्याच्या तक्रारी तुमच्या कमी झालेल्या असतील. उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये होऊ शकतील. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना वस्त्रदान करावं. मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या अंगारक योगाच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दवणा आणि डाळीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही दिवस व्यतीत करू शकाल. प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. भावंडांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. एकंदरीतच सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. 30 मार्च हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. इतर 6 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत, भाग्य वृद्धी करणारे आहेत आणि प्रगती करणारे आहेत. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत. कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी आणि उत्साही वेळ घालवू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबासमवेत, मित्रमंडळींसमवेत प्रवासाचे देखील तुम्ही बेत आखाल. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंतिक लाभाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय, नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होईल.
कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईलच, परंतु हा आठवडा तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या पायाभरणीच्या दृष्टीने, भविष्यातील अस्थिरता कमी करण्याच्या दृष्टीने तुम्हाला साथ देणार आहे। त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। सिंह राशीच्या स्वभावाला अनुसरून या आठवड्यामध्ये ग्रहमान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होईल, सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला प्राप्त होईल, मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि प्रत्येक दिवसाचे नियोजन योग्य पद्धतीने करावं। विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या भवितव्याशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल, योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ज्या गृहिणींचे गृह उद्योग आहेत किंवा लघु उद्योग आहेत, अशा गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होईल आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मानसन्मान प्राप्त होईल। सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने गृहिणींना हा आठवडा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा जाणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये गृहिणींना पाठपुरावा करता येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पूर्वी केलेल्या कामातून तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावं आणि तिथे पांढरे वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना अन्नदान करावं। मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या अंगारक योगाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वा, लाल फुलं आणि डाळीच्या अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवून अर्पण करावा। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे, कारण आठवड्याची सुरुवात तुमची थोडी संथपणे किंवा थोड्या नकारात्मकतेने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। परंतु आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेली नकारात्मक ग्रहदशा तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारे आहेत। अतिताईपणे आणि घाईघाईने कुठलाही निर्णय तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला घेऊ नये। आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम त्यानंतर येणारे म्हणजे या आठवड्यातील 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी, मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी, नवीन योजना राबवत असताना सावधानता बाळगावी। या आठवड्याच्या सुरुवातीला चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सावधानता बाळगावी। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीला सावधानता बाळगणे जास्त गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये झालेलं एखादं आर्थिक नुकसान भरून निघण्यासाठी तुम्हाला खूप काळ वाट पाहावी लागेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या आठवड्याचं वर्गीकरण केल्यास हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा जाईल, त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अवधान राखून तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। नवीन योजना राबवत असताना वरिष्ठांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे लक्ष द्यावं। कुठल्याही स्वरूपाचा सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद तुम्ही वाढवू नये। वडिलोपार्जित संपत्तीचा वाद या आठवड्यामध्ये चिघळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कायदेशीर बाबी हाताळताना सावधानता बाळगावी। हा आठवडा कन्या राशीचे व्यक्ती जेवढा सावधानतेने व्यतीत करतील तेवढा तुम्हाला उत्तम लाभ भविष्यामध्ये प्राप्त होणार आहेत, कारण आठवड्याचे इतर 4 दिवस म्हणजे 2, 3, 4 आणि 5 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी अत्यंतिक लाभाचे आणि भाग्यवृद्धीचे आहेत, भाग्यकारक ग्रहमानाचे आहेत। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील, त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या ग्रहांच्या नकारात्मकतेचा प्रभाव तुमच्या मनचित्त आणि स्वास्थ्यावर होऊ देऊ नये, तुमच्या निर्णय क्षमतेवर होऊ देऊ नये। या गोष्टीची काळजी घेतल्यास भविष्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही दिवस उत्तम लाभाचे आहेत, तर काही दिवस तुम्हाला सावधानतेने व्यतीत करण्याचे आहेत। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास कुठलंही नुकसान तुम्हाला या आठवड्यामध्ये संभवत नाही। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करू शकाल, महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल, परंतु काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि मार्गदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। याला भविष्यात निश्चितपणे यश येणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। महत्त्वाचे निर्णय घेत असताना घरातील सदस्यांचा, वरिष्ठांचा सल्ला घ्यावा। ज्येष्ठ नागरिकांचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं। मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या अंगारक योगाच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये दवणा आणि लाडूचा नैवेद्य दाखवून अर्पण करावा। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, नवीन योजनांचा पाठपुरावा देखील तुम्ही करू शकाल।
परंतु हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभ देणारा देखील आहे। त्यामुळे प्रसंग, परिस्थिती आणि प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। कुठलाही मोठा निर्णय किंवा गुंतवणुकीशी संदर्भात देखील मोठा निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा सल्ला घ्यावा। या आठवड्यातील 30 मार्च, 2 आणि 3 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत, त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग, परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नये। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही व्यक्तीला, प्रसंगाला तुम्ही गृहीत धरू नये। या आठवड्यामध्ये बाळगलेली सावधानता तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा देणारे ठरेल। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षतापूर्वक वागावं। नवीन योजना राबवत असताना दक्षतापूर्वक वागावं। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना देखील तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे, परंतु हा आठवडा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये जमिनीशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, भुसार मालाशी निगडीत व्यापार करणारी मंडळी, शेतीशी निगडीत व्यापार करणारी मंडळी यांनी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 31 मार्च, 1 एप्रिल, 4 आणि 5 एप्रिल हे दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल। हा आठवडा तुम्हाला जरी संमिश्र लाभ देणारा असला तरी देखील या 4 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या अत्यावश्यक महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकता। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या कुठल्याही नकारात्मक घटनेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। प्रत्येक प्रसंग, परिस्थितीचा योग्य विचार करावा आणि निर्णय घ्यावा। विरोधकांच्या कारवाया या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधानता बाळगणं आवश्यक आहे। हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल, परंतु काही सावधानता देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये बाळगावी लागेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकाल, त्या दृष्टीने तुम्हाला पाठपुरावा करता येईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा ठरेल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम स्थिरता आणि लाभ देणारे ठरू शकतील, त्यामुळे नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा लाभाचा आहे। गृहिणींसाठी हा आठवडा सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे। कुठल्याही स्वरूपामध्ये कोणाशीही तुम्ही मतभेद आणि वादविवाद वाढवू नये। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही, याकडे लक्ष देणं या आठवड्यामध्ये आपण गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या संततीशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, परंतु गुंतवणूक करत असताना दक्षतापूर्वक करावी आणि आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करू नये। या आठवड्यामध्ये केलेलं दुर्लक्ष तुम्हाला दूरगामी आर्थिक आणि शारीरिक नुकसान देणारं ठरेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि डाळीच्या पदार्थांचं अन्नदान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष सावध राहावं। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही मनचित्त स्थिर ठेवून निर्णय घ्यावेत। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल, परंतु प्रत्येक दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावा लागेल। नोकरदार मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा झालेला मतभेद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणार ठरू शकतो। हा आठवडा वृश्चिक राशीच्या नोकरदार मंडळींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा, कारण या आठवड्यामध्ये तुम्हाला काही नवीन संधींचा लाभ होणार आहे, परंतु विरोधकांच्या देखील कारवाया या आठवड्यामध्ये वाढणार आहेत, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे। वरिष्ठांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये तुम्ही वाढवू नये। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। व्यवसाय, नोकरीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची या आठवड्यात गरज भासल्यास 30 मार्च, 2 आणि 3 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या 3 दिवसांमध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकाल, काही महत्त्वाचे कागदपत्र तुम्ही हाताळू शकाल, कायदेशीर गोष्टींचा पाठपुरावा तुम्ही करू शकाल। काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील तर या 3 दिवसांमध्ये तुम्ही घ्यावेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या 3 दिवसांमध्ये पाठपुरावा करता येईल। विद्यार्थ्यांसाठी देखील हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। मन चित्त स्थिर ठेवण्यासाठी
मिळवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर या आठवड्यामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. गृहिणींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांच्या किंवा तुमच्या सद्गुरूंच्या सानिध्यात राहिल्यास तुमच्यावर या ग्रहांचा प्रभाव कमी होईल. चांगले निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्थिरता कमी होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल. कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहावं. गुरुस्मरण करावं. जप जाप्य करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घरातील ज्येष्ठ मंडळींना लाल किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं. मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या अंगारक योगाच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल फूल, दुर्वा आणि खव्याचे पेढे अर्पण करावेत. शनिवारी 5 मार्च रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावे आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल. त्यामुळे तुमच्या प्रगतीचा वेग वाढलेला असेल. 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने प्रगतिकारक आहेत. परंतु त्यानंतर येणारे 2 आणि 3 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. त्यानंतर येणारे 4 आणि 5 एप्रिल हे 2 दिवस पुन्हा तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचे आहेत. त्यामुळे आठवड्याच्या मध्यात आलेले 2 दिवस तुमच्या प्रगतीचा वेग संथ करणारे ठरतील. त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं. अति आत्मविश्वास या आठवड्यामध्ये तुम्ही बाळगू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला साथ देणारा आहे. परंतु या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचं नियोजन करत असताना जास्तीत जास्त सावध राहणं गरजेचं आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये, कापड व्यावसायिक, जमिनीशी निगडीत व्यापार करणाऱ्या मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी देखील या आठवड्यामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रसंग परिस्थितीला आपण गृहीत धरू नये. आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये बळी पडू नये. हा आठवडा शांतपणे स्थिर मनानं तुम्ही व्यतीत केल्यास उत्तम लाभाचं ग्रहमान तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील या आठवड्यात प्राप्त होईल. नोकरदार मंडळींनी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. व्यावसायिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडी धडपड किंवा पराकाष्ठा करावी लागेल. या तुमच्या धडपडीला, पराकाष्ठेला निश्चितपणे यश येणार आहे. हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी जरी सामान्य प्रतीचा असला तरी देखील उत्तम लाभ या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना, कार्य करत असताना राखलेला संयम तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम लाभ देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. परंतु आरोग्याच्या कुठल्याही लहान सहान तक्रारींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता कामा नये. महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. या आठवड्यामध्ये रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींना लाल रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं. मंगळवारी 1 एप्रिल रोजी येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या अंगारक योगाच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये दवणा आणि लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. कारण या आठवड्यामधील सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. नवीन योजनांचा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे.
कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला प्राप्त होणार आहे। हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला महत्त्वपूर्ण जाईल। गेल्या आठवड्यामध्ये 29 तारखेला संपलेल्या 7.5 तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेता येतील। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभलेली आहे। या आठवड्यामध्ये तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल, आत्मविश्वास वाढलेला असेल। नकारात्मक ग्रहांचा प्रभाव तुमच्या राशीवरचा कमी झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला दिवस आनंद आणि उत्साहामध्ये घालवता येतील। अनेक अर्थानं तुम्हाला महत्त्वाचे लाभ प्राप्त होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करावं। या प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास 7.5 कालखंडामध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये ग्रहांची उत्तम साथ लाभलेली आहे। सर्व प्रकारचं झालेलं नुकसान तुम्हाला भरून काढता येणार आहे। त्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। कुठल्याही प्रसंग परिस्थितीला गृहीत धरू नये। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस मात्र तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। 4 आणि 5 एप्रिल या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। प्रवास करत असताना विशेष दक्षता या 2 दिवसांमध्ये बाळगावी। नोकरदार मंडळींसाठी प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये संभवतात। परदेशामध्ये प्रवास करणं, नोकरी करणं, वास्तव्य करणं यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर हा आठवडा तुम्हाला साथ देणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। गृहिणींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। मनातील इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत। नवीन योजना तुम्हाला राबवता येणार आहेत। गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। एखादा भागीदारी व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला येण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। कुठे आपले पैसे अडकलेले असतील, कुठे थकीत पैसे असतील, ते माघारी घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। याचा भविष्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला लाभ होऊ शकतो। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या 3 सांजेच्या वेळेस तुम्ही घरातील देवाला नैवेद्य दाखवावा आणि घरातील कुमारिकांना लाल रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। 7.5 प्रभाव जरी तुमच्या राशीवर असला तरी सुद्धा ग्रहांच्या लाभलेल्या अनुकूलतेमुळे हा प्रभाव कमी होईल। तुमच्या कार्यामधील अडीअडचणी दूर होतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। 7.5 कालखंडामध्ये तुमच्या कार्यामध्ये आलेली शिथिलता किंवा निर्णय क्षमतेमध्ये आलेली शिथिलता या आठवड्यामध्ये कमी होईल आणि तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकाल, आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। विवाह इच्छुकांची विवाह जमण्याच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम ग्रहमान प्राप्त होईल। व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील। नोकरदार मंडळींना त्यांना अपेक्षित असलेले नोकरीतील बदल घडवण्यासाठी पाठपुरावा करता येईल। बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुम्ही केलेल्या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये यश येऊ शकतं, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही या दृष्टीने पाठपुरावा करावा। एकंदरीतच कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा जाणार आहे। 7.5 प्रभाव कमी करणारा जाणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील आणि नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं, नोकरीसाठी जाणं किंवा उच्च शिक्षण घेणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा राखीव ठेवावा, त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। आनंद आणि उत्साह तुमचा या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। मनातील इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील या आठवड्यात कमी होतील आणि आर्थिक समस्या देखील सुटतील। भविष्याशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येईल। संतती आणि वास्तू सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या 3 सांजेच्या वेळेस तुम्ही घरातील देवाला नैवेद्य दाखवावा आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींना किंवा गुरुजनांना पांढऱ्या रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे।
साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। 29 मार्च रोजी जरी तुमच्या राशीमध्ये शनीचा प्रवेश झालेला असला तरी देखील हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाईल। तुमच्या प्रयत्नांना यश देणारा जाणार आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम साथ देणारा ठरेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा उत्तम सहभाग वाढेल। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। या आठवड्यामध्ये मीन राशीच्या व्यक्तींना जरी दगदग आणि धावपळ झालेली असली तरी देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील। आर्थिक लाभ उत्तम होतील। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। आर्थिक अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। भाग्य वृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या मनामधील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कुटुंबामध्ये निर्माण झालेले मतभेद दूर करण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यात कमी होतील। विरोधकांचा त्रास थोडा तुम्हाला वाढेल, परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचं मनचित्त स्थिर ठेवावं, तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि आर्थिक गुंतवणुकीकडे लक्ष द्यावं। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। रविवारी 30 मार्च रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना डाळीच्या अन्नपदार्थांचं दान करावं।